राज्याचे आर्थिक अधिवेशन संपताच शहर मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी शनिवारी आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन एक मोठी घोषणा केली। अक्कलकोट रोड व होडगी रोड येथील MIDC भागाच्या विकासासाठी राज्य शासनाने तब्बल 56 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। गेल्या 10 वर्षांपासून या MIDC भागात पायाभूत सुविधांचा प्रचंड अभाव होता। पावसाळ्यात रस्त्यांवर चिखल, पाणी साचणे आणि वाहतुकीचा बोजवारा या समस्यांमुळे येथील उद्योजकांना दरवर्षी मोठी कसरत करावी लागत होती। मात्र आमदार कोठे यांनी उद्योजकांच्या व्यथा थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात मांडल्या आणि अखेर हा निधी सोलापूरच्या औद्योगिक नगरीच्या पदरात पाडून घेतल्याची भावना व्यक्त करताना आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, मी उद्योजकांच्या मागणीचा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांकडे केला। त्यांनी सोलापूरच्या औद्योगिक नगरीसाठी 56 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला, त्यांचे मी विशेष आभार मानतो। साठी आज एक अतिशय आनंदाचा व ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून झालेला आहे। विशेषतः सोलापूरच्या उद्योजकांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम वचनपूर्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व सोलापूरचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांनी केलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की सोलापूर शहरामध्ये महापालिकेच्या हद्दीत असलेल्या अक्कलकोट रोड MIDC त्याचबरोबर होडगी रोड औद्योगिक वसाहत या दोन्ही वसाहतीमध्ये अनेक वर्षापासून मूलभूत सुविधांच्या विकास कामांचा अभाव होता। या भागात रोड रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये सर्व उद्योजकांना आणि विशेषतः सर्व कामगार वर्गांना त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी अडचण होती। मागच्या वर्षी एक दुर्दैवी घटनाही त्या ठिकाणी घडल्यानंतर आपण पाहिलं, मदत कार्य वगैरे पोहोचण्यासाठी सुद्धा अडचणीच्या होत्या। ह्या सगळ्या गोष्टीसाठी मागच्या वर्षभरापासून मी या भागाचा आमदार म्हणून मुख्यमंत्री साहेबांकडे या अक्कलकोट रोड MIDC आणि औद्योगिक वसाहतीला रस्ते मिळण्यासाठीची विनंती केली होती। जवळपास 56 कोटी रुपयाची ही योजना महाराष्ट्राच्या क्रिटिकल इन्फ्रा स्कीम या स्कीममधनं मिळण्याची विनंती केली होती आणि सोलापूरच्या या दोन्ही वसाहतीसाठी 56 कोटी रुपये मंजुरी देताना एकही रुपयाचा भर सोलापूरच्या उद्योजकांवरती न टाकता आज 28 मार्च रोजी याबाबतचं GR महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे। आणि जो वचन भाजपच्या वतीने विशेषतः मुख्यमंत्री साहेब आणि पालकमंत्री साहेबांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळात सोलापूरच्या उद्योजकांना आणि कामगारांना दिला होता, तो खऱ्या अर्थाने आज पूर्णत्वास येत असल्याचा मला निश्चित समाधान आनंद आहे। या पत्रकार परिषदेला उद्योगपती पेंटप्पा गड्डम, उद्योगपती राजू राठी, उद्योगपती श्रीनिवास दायमा, महापौर विनायक कोंडाल यांची विशेष उपस्थिती होती। उद्योगपती राजू राठी यांनी सांगितले की MIDC भागात पायाभूत सुविधा पोहोचवण्यात आमदार कोठे यांचे योगदान अतुलनीय आहे। आपले सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री सचिन उंबासे साहेब व माननीय कलेक्टर साहेब यांची मीटिंग लावली। त्या मीटिंगमध्ये 19/6/2025 ला डिटेल सगळं प्रस्ताव त्यांनी पाठवला। आणि दादा तुमचा मी इथं उल्लेख असं करू शकतो की तुम्ही नुसतं ते ओरेली बोलला नाही, ते पाठपुरावा केला आणि जी यंत्रणा ह्याला राबवणार आहे त्यांच्याकडनं पत्रव्यवहार केलं, प्रशासनाकडे होतं, कलेक्टरनी ते पत्र शासनाकडे पाठवलं आणि वरती तुम्ही विधानसभेमध्ये सुद्धा वारंवार हा प्रश्न उचलून धरला, त्याची सुद्धा दखल सरकार घ्यावी लागली आणि पैसे देता येत नाही असं सगळीकडनं आल्यावर आमच्याकडे 2च शब्द होते, विशेष बाब, आणि ते विशेष बाब शब्द धरून तुम्ही जे बोलला आणि त्यामुळे आज हे पैसे मिळाले। आज खरंच आनंदाची गोष्ट आहे। अनेक वर्षापासून हा प्रश्न थांबलेला आहे। TCIDS 2008 नंतर आज रस्ते MIDCत होतात। अनेकदा सर्व पत्रकारांनी प्रत्येक प्रेसनी या बातम्या लावल्या की सोलापूरची इंडस्ट्री आहे। जरी आता गड्डम साहेब म्हटले की विमान सेवा सुरू झाली, विमानाने आमचं बाहेर आलं तर आमचे रस्ते बघितले तर कसं जायचं। पालकमंत्री आले होते, त्यांनी बघितले रस्ते, आम्हाला इलेक्शनच्या वेळेस आश्वासन आपण दिलं होतं दादा त्यांना आणल्यावर की मी हे काम करून देतो। इलेक्शनमध्ये दिलेली पूर्तता आपण पूर्ण केली। उद्योगपती पेंटप्पा गड्डम यांनी ही भावना व्यक्त केली की उद्योजकांशी थेट संवाद साधून विकासाची गंगा MIDCत आणण्याचे श्रेय देवेंद्र कोठे यांनाच जाते। निवडणुकीच्या आधी त्यांनी सर्व तिथले भाग आणि उद्योजकांची बी सुसंवाद करून तिथली जी अडचण आहे ते सर्व त्यांनी देवेंद्रजी स्वतःहून एक तर रस्ता असा होता की त्यांनी तिथं 8 ते 10 तास उभा राहून तो म्हणजे असं म्हणजे जे एक म्हणजे जिव्हाळ्याने म्हणजे त्या व्यवसायातला आणि तिथल्या भागाचा अभ्यास असलेले आपल्याला आमदार मिळालं आमचं भाग्यच। आणि दुसरं म्हणजे पालकमंत्री सुद्धा खरोखरच त्या ठिकाणी 1-2दा व्हिजिट बी केलं
कलेक्टरला सुद्धा व्हिजिट करायला लावलं, कमिशनर बी व्हिजिट केलं. तिथली व्यथा त्यांच्या याच्यातून म्हणजे त्यांच्या निदर्शनात आलं आणि सर्वांनी सकारात्मक, विशेष म्हणजे मुख्यमंत्री साहेब जे ते इंडस्ट्रियल सेक्रेटरी जे बालगन, तेही सोलापूरच्या इथले सर्व भाग त्यांना माहीत आहे. तर खरोखरच त्यांनी पॉझिटिव्ह आमच्या 2 मिटिंगामध्ये, आम्ही सुद्धा नेहमी जातो मिटिंगला, पण त्यावेळी जे मिटिंग झालं, आम्ही दुसऱ्या मिटिंगला एवढं आम्हाला आनंद झाला की पॉझिटिव्ह करून ते लगेच हे केलं. आणि कॉन्ट्रीब्युशनचा आता प्रश्न आला होता की उद्योजकांनी कॉन्ट्रीब्युशन द्यावं, तर आम्ही त्यांना पटवून दिलं, देवेंद्रजी पटवून दिले तर की आम्ही अनेक कर भरतो आणि तिथल्या पायाभूत सुविधा नसल्या कारणाने ही इंडस्ट्री मागं पडली. म्हणजे जास्तीत जास्त ते टेक्स्टाईल उद्योजक आहेत, म्हणजे 90% प्लॉट होल्डर टेक्स्टाईल उद्योजक आहेत, ट्रॅव्हल आता गारमेंट आहे आणि अनेक वर्षापासून पण पायाभूत सुविधा नसल्या कारणाने तो जो आणखीन प्रोग्रेस व्हायला त्याला अडथळा झाला. पायाभूत सुविधाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. महापौर विनायक कोंडाल यांनी अत्यंत समर्पक शब्दात कौतुक करताना म्हटले, हाती घेतलेले काम तडीस नेणे हाच आमदार देवेंद्र कोठे यांचा स्वभाव आहे. ठिकाणी 30 ते 40 हजार कामगार या ठिकाणी काम करतात. अनेक वर्षापासून मी या ठिकाणी विशेष कौतुक करतो. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे पालकमंत्री, विशेष सर्वात जास्त कौतुक म्हणजे आमचे आदरणीय आमदार देवेंद्रदादा कोठे. कारण का कुठलेही काम हाती घेतलं तर आमदार साहेबांचं हे तडीस नेणं हे त्यांचा एक स्वभाव आहे. कारण का आज तुम्ही बघितलात फक्त MIDC साठी एवढा मोठा भरगच्च निधी या ठिकाणी ते एका वर्षाच्या आत या ठिकाणी ते आणू शकले. विशेष या ठिकाणी सर्व कामगार असेल, MIDC असेल, सर्व त्या भागातील 250-300 एकरमध्ये या ठिकाणी MIDC वसाहत आहे. त्यांच्या सर्वांच्या वतीने आमदार साहेबांचे या ठिकाणी मी विशेष धन्यवाद देतो. कारण का गेल्या अनेक वर्षापासून उद्योजक असतील, त्या ठिकाणचे कामगार असतील, आजूबाजूचे रहिवासी असतील, त्यांच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मागणी होती की सुखसुविधा व्हायला पाहिजे. कारण का सोलापूर महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्तीचा टॅक्स रेव्हेन्यू पे करणारा हे आमचा MIDC भाग आहे. पण सुखसुविधा कुठलीही नव्हती. त्या ठिकाणी ओपन स्पेस आहे तसं राहत होते, रस्ते नव्हते. पण आज आता या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी ही जी विशेष मंजुरी बाब म्हणून MIDCला जो वर्गाचा जो निधी दिलेला आहे आणि त्या माध्यमातून अनेक उद्योजक या ठिकाणी आपल्याला MIDC मध्ये या ठिकाणी येतील आणि उद्योजक वाढीसाठी या ठिकाणी एक चालना मिळेल. सोलापूरच्या औद्योगिक क्षेत्राला दीर्घकाळ न्याय न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर हा 56 कोटींचा निधी म्हणजे केवळ पैसा नाही, तो हजारो उद्योजकांच्या स्वप्नांना मिळालेला दिलासा आहे.